पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी। थोडा वेळ आपले डोळे बंद करूया। आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अपराधांचा आपण आठवण करूया। आणि ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया। पश्चातापी अंतकरणाने एकत्र म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैगईने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत जनांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमेन। गीत क्रमांक 24, हिम नंबर 24, सोम्या देवा सोम्या देवा। आपण प्रार्थना करूया। आपले डोळे मिटून आपल्या गरजा, आपल्या विनंत्या मरीच्या मध्यस्थीने आपण या वेदीवर ठेवूया। हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे। कुमारी मरियेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे। या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। पौलचे कलैसीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन। जे तुम्ही पूर्वी परके आणि दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुम्हाला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे, म्हणून तुमचा त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे। त्याने जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले आणि अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली आणि जिचा मी पौल
सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही, तर हे होईल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत गीत क्रमांक 28 हिम नंबर 28 देव माझा रक्षण करता. शुभवर्तमानाकरता उभे राहा. गीत क्रमांक 50 हिम नंबर 50 दे देवा शब्द तव. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका शब्बात दिवशी येशू शेतामधून जाताना त्यांचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुषातील कोणी म्हटले, शब्बात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणी खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बातचा प्रभू आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस आपला लहान मुलासोबतचा एक अनुभव आपल्याला सांगत आहेत. ते म्हणतात की लहान मुलं
नेहमी कठीण प्रश्न विचारत असतात. आपल्याला देखील त्यांचा अनुभव असेल. कधी कधी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याजवळ नसते. आणि पोप फ्रान्सिस म्हणतात, एकदा एका लहान मुलाने असाच प्रश्न मला केला आणि तो मुलगा म्हणाला की फादर, जेव्हा देवाने पृथ्वी निर्माण केली, ही पृथ्वी हे जग निर्माण करण्या अगोदर तो काय करत होता? व्हॉट वॉज गॉड डुईंग बिफोर क्रिएटिंग द वर्ल्ड? आणि पोप म्हणतात, हा माझ्यासाठी अतिशय कठीण प्रश्न होता. काय सांगायचं माहीत नव्हतं. मी थोडा वेळ शांत राहिलो आणि नंतर सुंदर असं उत्तर पोप महाशयांनी त्यांना दिलं, त्या मुलाला दिलं. आणि ते म्हणाले, या जगाची निर्मिती करण्या अगोदर देव प्रेम करत होता. गॉड वॉज लव्हिंग, कारण देव प्रेम आहे. आणि नंतर ते म्हणतात की जे काही परमेश्वराने या जगात निर्माण केलेलं आहे, तुला आणि मला, आपली निर्मिती ही त्या परमेश्वराच्या प्रेमाचं फळ आहे. कारण प्रेम स्वार्थी नसते, ते परोपकारी असते. आपण प्रेम आपल्यामध्येच ठेवू शकत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, जे प्रेम परमेश्वरामध्ये होतं, ते प्रेमाचे प्रतीक म्हणून, त्या प्रेमाचं फळ म्हणून त्यांनी पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. तुझी आणि माझी निर्मिती केलेली आहे. आज नोवेनाचा 8वा दिवस आणि ह्या 8व्या दिवशी आपण विषय घेतलेला आहे कुटुंबातील प्रेम. अतिशय चांगला असा विषय आहे. परंतु बहुतेक वेळा प्रेम म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही. अनेक वेळा आपल्याला वाटते की प्रेम एक भावना आहे. मी एक चित्रपट पाहत होतो आणि या चित्रपटात एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि हळूहळू ती मुलगी सुद्धा या मुलाच्या प्रेमात पडते. आणि जेव्हा ही मुलगी या मुलाच्या प्रेमात पडते, तेव्हा हा मुलगा म्हणतो, बघ, मी तुझ्यावर भरपूर प्रेम करेन, परंतु जोपर्यंत आपले विचार जुळतात, जोपर्यंत आपल्यामध्ये ते समंजसपणा आहे, जेव्हा आपल्यामधील समंजसपणा दूर होईल, आपल्यामध्ये विसंगती निर्माण होईल, आपले विचार जुळायचे थांबतील, तेव्हा मात्र आपण ब्रेकअप करूया. आणि ती मुलगी म्हणाली, नाही, हे मला मान्य नाही. जर तुला माझ्यावर प्रेम करायचं असेल किंवा मला तुझ्यावर प्रेम करायचं असेल तर ते शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे. प्रिय बंधू-भगिनींनो, ह्या मुलासाठी प्रेम म्हणजे फक्त एक भावना झालेली होती. अनेक वेळा आपल्याला देखील प्रेम म्हणजे एक फीलिंग आहे, भावना आहे असं वाटते, इमोशन आहे असे वाटते. परंतु प्रेम म्हणजे भावना नाही, तर प्रेम म्हणजे एक निर्णय आहे. इट्स अ डिसिजन. आपण वाचतो योहान शुभवर्तमान 3रा अध्याय 16वी ओळ. देवाने या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाच्या तारणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला, डिसिजन घेतली. तदनंतर प्रभू येशूने आपणा प्रत्येकावर एवढं प्रेम केलं, मानव जातीवर एवढं प्रेम केलं की त्याने सुद्धा आपला जीव त्या खुर्सावर देण्यासाठी, खुर्सावरील मरण पत्करण्याचा निर्णय घेतला. लव इज अ डिसिजन. ती फक्त भावना नाही, प्रेम एक निर्णय आहे. प्रिय बंधू-भगिनींनो, आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर आपल्याला दिसून येईल अनेक अशी कुटुंब तुटण्याच्या मार्गावर आहेत, तुटत चाललेली आहेत, विभक्त होत आहेत. काही तर
घटस्फोटाच्या मार्गावर आहेत. आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये सुद्धा ताटातूट चाललेली आहे. त्यांच्यामध्ये एकोपा नाही, आपुलकी नाही, कारण कदाचित त्यांची प्रेमाची व्याख्या चुकलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा प्रेम एक भावना झालेली आहे. मग प्रेमाची व्याख्या काय? अनेक वेळा जेव्हा लग्न संस्कार साजरा केला जातो तेव्हा आपण करिंथीकरास लिहिलेले पत्र, पहिले पत्र 13वा अध्याय 4 ते 7 ओळी आपल्या वाचनासाठी घेत असतो. आपण हे वाचन ऐकलेलं असेल. पुन्हा एकदा मी त्याची आठवण करून देऊ इच्छितो. तिथे सांगितलेलं आहे, प्रेम सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रेम हेव्या दाव्याने वागत नाही, हुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, अयोग्य वर्तन करत नाही, स्वतःचाच स्वार्थ पाहत नाही, चिडखोरपणाने वागत नाही, मनात अपकाराचा, अपमानाचा, अपशब्दाचा हिशोब ठेवत नाही, वाईट झाल्याचा आनंद मानत नाही, तर सत्याविषयी आनंद मानते. प्रेम क्षमाशील आहे, प्रेम विश्वास ठेवते, प्रेम आशावादी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रेमाची व्याख्या ही झाली तर ते प्रेम आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र बांधून ठेवी आणि संकटाच्या वेळी सुद्धा आपलं नातं टिकून ठेवील. ते बिघडणार नाही, ते तुटणार नाही, परंतु आपल्या प्रेमाची व्याख्या ही होणे गरजेचं आहे. प्रभू येशूच्या प्रेमाची व्याख्या देखील हीच झालेली होती आणि आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशूंनी त्या प्रेमाचा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे आणि आपण सुद्धा त्याच प्रेमाचं अनुकरण करावं म्हणून योहानकृत शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू आपणास सांगत आहे. 15वा अध्याय 12वी ओळ, नवीन आज्ञा तुम्हास माझी, परस्परावर प्रेम करा. आणि हे प्रेम जे आपण परस्परावर करणार आहोत, प्रभू म्हणतो ते माझ्या प्रेमासारखं असायला पाहिजे. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताचं प्रेम हे निस्वार्थी प्रेम आहे, परोपकारी प्रेम आहे आणि त्या प्रेमाप्रमाणे आपण प्रेम करावं अशी त्याची इच्छा आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू वचनाद्वारे आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रेमावर, आपलं प्रेम कसं असावं त्यावर थोडा वेळ मनन चिंतन करूया. पहिलं प्रेम पती पत्नीमधील प्रेम. आणि इफिसकरास लिहिलेल्या पत्रात 5वा अध्याय 25वी ओळ आपण वाचतो. तिथे सांगितलेलं आहे, पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्या मंडळीवर प्रेम केलं, प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी वाहून दिलं, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताचं प्रेम, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे त्यागाचं होतं. पती पत्नीमध्ये हे त्यागाचं, निस्वार्थीपणाचं प्रेम असणे गरजेचं आहे. जर पती पत्नीमधील हे प्रेमाचं नातं टिकून ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा पोप फ्रान्सिस आपल्याला 3 शब्द देतात. ते म्हणतात, जर तुमच्या जीवनात हे प्रेमाचं नातं टिकून ठेवायचं असेल तर ह्या 3 शब्दांचा वापर नियमितपणे करणे गरजेचं आहे. कोणते ते 3 शब्द? या 3 शब्दातील पहिला शब्द आहे मे आय ऑर प्लीज. आणि ह्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, एकामेकाचं मत काय आहे ते समजून घ्या, की तुला काय वाटते, आपण काय करू, असं प्रश्न आपण कोणताही निर्णय घेण्या अगोदर पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला विचारणे गरजेचं आहे. की मी सांगतो तेच बरोबर आहे असं नाही, सुसंवाद गरजेचा आहे. दुसरा शब्द पोप फ्रान्सिस आपल्याला देतात तो म्हणजे थँक्यू, आभारी किंवा धन्यवाद. आणि याचं स्पष्टीकरण देताना म्हणतात, पती पत्नीने एकमेकाचं कौतुक करणे गरजेचं आहे. जेव्हा पती कामावरून घरी येतो त्याला
थँक्यू बोलणे, त्याचं कौतुक करणे गरजेचं आहे. पत्नी जेव्हा घरी काम करते, चांगलं जेवण बनवते, ते जेवण चांगलं झालेलं आहे हे बोलणं सुद्धा गरजेचं आहे. वाईट झालं असेल, मीठ जास्त पडलं असेल ते आपण सांगतो, परंतु छान जेवण झालेलं आहे, चविष्ट जेवण झालेलं आहे ते सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तिसरा शब्द माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सॉरी, मला माफ कर. आणि पोप फ्रान्सिस म्हणतात की हा शब्द उच्चारण्यासाठी कठीण आहे. सर्वात कठीण शब्द सॉरी. आणि पोप म्हणतात की जर तुमच्यामध्ये, या कुटुंबामध्ये एकपणा ठेवायचा असेल तर सॉरी बोलणे हा शब्द फार उपयोगी येतो. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरं प्रेम आहे आई वडील आणि मुलं त्यांच्यामधील प्रेम, पालक आणि मुलामधील प्रेम. आणि त्यासाठी प्रभू येशूचा शब्द कोलोसेकरांस पत्र 3 अध्याय 20 आणि 21 ओळ, तिथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा, कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे. पहिला शब्द मुलांना आहे की मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळाव्यात. का? कारण जेव्हा आपण परमेश्वराला पाहू शकत नाही, परंतु जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळतो आपण देवाला आनंदित करत असतो, ते वागणं देवाला प्रिय होत असतं. आणि पुढे, वडिलांनो आपल्या मुलाला चिडवू नका म्हणजे ते निराश होणार नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो, आई वडील आणि मुलांचं प्रेम टिकवायचं असेल तर सर्वप्रथम आई वडिलांनी त्यांच्या मुलांना समजून घेणे गरजेचं आहे, त्यांना वेळ देणे गरजेचं आहे, त्यांच्या समस्येकडे, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचं आहे, त्यांच्यासोबत प्रेमाने वागणं गरजेचं आहे. अनेक वेळा मुलांच्या अपेक्षा, त्यांची आवड निवड समजून घेण्याऐवजी पालक त्यांच्यावर आपल्या कल्पना, आपल्या योजना लादत असतात. तू हे कर, तू ते कर. आणि 3 इडियटची मूवी हे एक चांगलं उदाहरण आहे. आणि त्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण आपल्या योजना त्यांच्यावर लादल्या, भविष्यात ही मुलं आपणाकडे लक्ष देणार नाहीत. तिसरं प्रेम माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भावंडामधील प्रेम. आणि प्रभू शब्द स्तोत्र संहिता 133 ओळ पहिली सांगत आहे, जेव्हा बंधुजन एकत्र राहतात त्यांचे ऐक्य किती छान आहे, किती सुखदायक आहे. आजकाल कुटुंबच छोटी झालेली आहेत, त्यामुळे भाऊ बहीण किंवा भावंडांचं प्रेम आजकालच्या मुलांना अनुभवण्यास मिळत नाही. अशा वेळी त्या एका मुलाचे खूप जास्त लाड होत असतात, परंतु चांगली शिस्त त्याला लागत नाही. त्यामुळे एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त मुलं असणे फार गरजेचं आहे. तेव्हाच ही मुलं भावंडांमधील, भाऊ बहिणीमधील जे प्रेम आहे ते अनुभवू शकतात, एकमेकाला आपले प्रश्न, आपल्या समस्या सांगू शकतात व त्यांच्या या समस्यांची सुद्धा ते निदान करू शकतात. प्रिय बंधू भगिनींनो, छोटीशी गोष्ट सांगून मी माझ्या प्रवचनाची सांगता करू इच्छितो. 2 भाऊ होते आणि हे 2 भाऊ एकामेकावर खूप प्रेम करत असत, जीवापाड प्रेम करत असत. आणि ते सेपरेट राहत होते. मोठा भाऊ, त्याचं लग्न झालेलं होतं, त्याची मुलं बाळ त्याला होती. छोटा भाऊ तो एकटा होता. दोघेही शेतीचे काम करायचे, त्यांची शेती होती आणि शेतीचं काम करून जे पीक निघतं ते अर्ध एकामेकामध्ये ते वाटून घेत असत आणि त्या धान्याच्या पोत्या आपल्या भांडारात, गोडाऊनमध्ये नेऊन ठेवत असत. परंतु हा मोठा भाऊ विचार करायचा की मला कशाला गरज आहे एवढ्या धान्याची, माझा भाऊ तर एकटा आहे, माझ्यासोबत माझी पत्नी आहे, माझी मुलं बाळं आहेत सेवा करण्यासाठी, ती माझी काळजी घेतील, पण त्याला फार गरज आहे. आणि म्हणून रात्रीच्या वेळी 1-2 पोती घेऊन तो त्या भावाच्या भांडारामध्ये जाऊन, त्याच्या गोडाऊनमध्ये जाऊन त्या
धान्याच्या पोती ठेवत होता. इकडे छोटा भाऊ विचार करत होता की मला एवढ्या धान्याची काय गरज, मला एवढ्या पैशाची काय गरज आहे. माझा भाऊ, त्याला फॅमिली आहे, त्याची मुलं बाळं आहेत, त्याला फार गरज आहे पैशाची, आणि तो सुद्धा 1-2 पोती घेऊन रात्रीच्या वेळी त्याच्या भावाच्या गोडाऊनमध्ये जाऊन ठेवत असा. असं करता करता वर्ष गेली, पण यांना समजलं नाही की कशा प्रकारे ती पोती कमी का होत नाहीत. दोघेही विचार करत होते. एक दिवस माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोती वाहताना रात्रीच्या वेळी ते एकमेकांना भेटतात आणि तेव्हा त्यांना समजते की ते त्यांच्यावरील प्रेमामुळे त्यांची पोती एकमेकांना देत होते. प्रिय बंधू भगिनींनो, हे आहे परोपकारी प्रेम, हे आहे निस्वार्थी प्रेम, आणि हेच प्रेम आपल्या कुटुंबामध्ये वाढावं, वृद्धिंगत व्हावं. म्हणून आजच्या दिवशी पवित्र मिसामध्ये मरियेच्या विनंतीने आपण प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 66, हिम नंबर 66, प्रेमे आणिले. प्रिय बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्य कुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया, हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझी स्तुती गातो. गीत क्रमांक 80, हिम नंबर 80, पवित्र पवित्र. पवित्र पवित्र सोम्या तू महान, धरतीनं सारखा तुला मोठा मान.
हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिवो आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. क्षणभर शांत राहून आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती मरण पावलेले आहेत त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करूया. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आपण धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. प्रसाद गीत, गीत क्रमांक 97, हिम नंबर 97, परस्परावर प्रेम करा. कृपया लक्षात ठेवा, हे ख्रिस्त शरीर आता वाटप केला जात आहे. हे ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या सेवनासाठी आहे. अधर्मीय लोक या मिस्सा बलिदानामध्ये हजर असतील तर त्यांनी या ख्रिस्त शरीराचा स्वीकार करू नये. ख्रिस्त शरीर सिर्फ कैथलिक ख्रिस्ती लोगों के लिए है.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. पान क्रमांक 54. आज नोवेनाचा 8वा दिवस. ही प्रार्थना सर्वांनी एकत्र सावकाशपणे. हे देवाच्या मंदिरा, ज्ञानाच्या आसना, तुला प्रणाम. तू ईश्वर कृपेने परिपूर्ण आहेस, त्यामुळे तुझे शरीर थडग्यामध्ये नष्ट झाले नाही. उलट तुला सदेह स्वर्गात नेण्यात आले. या कृपेसाठी आम्ही देवाचे कृतज्ञतेने आभार मानतो आणि तुझे गुणगान गातो. हे निर्मळ कुमारी, तू या जगाचा त्याग करून स्वर्गात प्रवेश केलास. तुझ्या लेकरांना तू विसरू नकोस. हे प्रकाशमय अमर तारका, अंधारात वावरणाऱ्यांना तुझ्या कृपारूपी प्रकाश दाखव व या जगात असताना आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या पुत्राच्या क्रुसाजवळ उभी राहून आपलेसे गेलेले लेकरांसाठी प्रार्थना कर. आम्ही शरीर आत्म्याने पवित्र राहून तुझ्या बरोबर शाश्वत आनंदात सहभागी व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आमेन. पान क्रमांक 56. वेलंकनी मातेचा नोवेना. सर्वांनी एकत्र सावकाश. हे अति पवित्र कुमारी, देवाने तुला येशूच्या आई म्हणून निवडले. या तुझ्या पूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू आणि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहे, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या वचनावर तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपल्या विनंत्या येथे सादर कराव्यात. विशेष करून आपल्या कुटुंबामध्ये प्रेम वृद्धिंगत व्हावं, वाढत जावं म्हणून प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे नवविवाहित कुटुंब त्यांच्या प्रेमाच्या फळाची अपेक्षा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. एकत्रपणे. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव समर्पितो. एकत्रपणे म्हणूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या उदराची. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा अभ्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा अभ्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाचे आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर.
नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादने. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व माझा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सर्व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी जगावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्याकडे असे विनवितो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन. जा, मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 137, हिम नंबर 137, माय माय वेलंकणी माय.